हा, निशांत म्हात्रे इथं आलेले आहेत. गाव कोणतं आपलं? मांडवा. मांडवा. तर आता कितवी इथं चक्कर, कितवी चक्कर आहे तुमची? आमचं चालूच असते, चालूच फिरण्यासाठी येत असते ना? असतो आम्ही बघायला. बघायला येतो. बरं, आता ही ट्रेन सुरू झाल्यानंतर हम्म. नेमका कुठल्या कुठल्या याला फायदा होईल आपल्याला, म्हणजे काय फायदा होईल असं वाटतं? कारण पहिल्यांदा ट्रेन आपल्या परिसरात सुरू होत आहे. दिग्रस मध्ये काय फायदा होईल शेतकरी वगैरे वर्गाला होईल का? वा वा, नक्की होईल ना. तर नक्की फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. हा मित्रांनो, नमस्कार. वर्धा, यवतमाळ, नांदेड या रेल्वे प्रोजेक्ट मधील आपण दिग्रस ते दारवा या सेक्शन मध्ये आहोत. 37 किलोमीटरचं काम आहे आणि सध्या आम्ही हर्सुल या रेल्वे स्टेशन च्या तिथे आहे. हे हर्सुलचं रेल्वे स्टेशन एक्झॅक्ट गांधीनगरच्या फाट्याच्या इकडे येतं, गांधीनगर फाट्याच्या जवळ. आणि आता आपण बघू शकतो मित्रांनो, ट्रॅक लेअरिंगचं काम 500 मीटर पर्यंत ट्रॅक लेअरिंग सुरू झालेलं आहे. आणि माझ्या या साईडला आपण आता तुम्हाला दाखवतो की जे म्हणजे कंपाऊंड आहे, वाल कंपाऊंड, ते पण मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पूर्णत्वास काम ते पूर्ण आता झालेलं आहे. या व्हिडिओमध्ये आपण सगळे, या ब्लॉगमध्ये डिटेल सगळं बघूया. तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपलं कॅमेरामॅन तुम्हाला दाखवतील की त्या साईडला मित्रांनो तिथे जे आहे, तर दोन्ही साईडला आपण बघू शकतो, जिथे आपल्याला क्रेन मशीन आणि ते दिसत आहे, तर तिथे आपल्याला आता पूर्ण प्रवासी निवारा त्या ठिकाणी आहे. आणि आता माझ्या एक्झॅक्ट या साईडला म्हणजे 2 ट्रॅक या ठिकाणी असणार आहे. त्या साईडला जे आहे तर कर्मचारी क्वार्टर आपल्याला असलेलं दिसतंय. आणि आपण या साईडला बघू शकतो की पूर्ण आपला स्लीपरचा जो स्टॉक आहे मित्रांनो, तर तो आता 2 किलोमीटर पर्यंत आहे, तिथून आपल्याला तसा दिसतो. आणि त्या साईडला लगेच मध्ये 200 ते 300 मीटरचा गॅप आहे आणि परत स्लीपरचा स्टॉक तिथे आहे. आणि तिथे रेल्वेचे जे आहे ते रूट पण असलेले दिसतात. आणि आता तिथेच जिथे आपल्याला स्लीपर दिसत आहे तिथे इलेक्ट्रिकचे खांब जे आहे त्याची पण फिटिंग आपल्याला पूर्ण झालेली दिसते. आणि हा जो ट्रॅक आहे, तर या ट्रॅकमध्ये निवड फक्त इथून जे आहे तर दिग्रस तालुक्यातील ग्रामीण भाग, मोख, आरंभी जे आहे, तिवरी, साखरा आणि गांधीनगर याच म्हणजे तालुक्याला फायदा याचा होणार नाही आहे. तर इथून वाशिम जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी या माध्यमातून जोडते आहे. कारण हा ट्रॅक इथून जो जातो आता तो वाईगवळला जातो आणि वाईगवळवरून दिग्रस, म्हणजे दिग्रस तालुक्यातील 2 ग्रामीण स्टेशन आहे. एक आहे आपलं हे गांधीनगर हर्सुलचं आणि दुसरं आहे बेलगावांचं. आणि इथून जे आपल्याला कनेक्टिव्हिटी मिळणार आहे तर ती कनेक्टिव्हिटी मानोरा तालुक्यातील जी काही गावं आहेत, गादेगाव असेल, धानोरा असेल, तर त्या सगळ्या 10-20 गावाला इथून कनेक्ट केलं जातं. कारण बरेच शेतकरी जे आहेत तर दिग्रसला राहतात आणि गादेगाव, धानोरा या सगळ्या शेती पाहण्यासाठी हर्सुल फाट्यावरून किंवा मांडवा या गावावरून ते तिथे अपडाऊन करतात. तर या माध्यमातून ज्या वेळेला आपण भविष्यात या ट्रॅकवरती आपण येणार आहोत, तर या ट्रॅकच्या माध्यमातून आपल्याला निवळ दिग्रस तालुकाच नव्हे तर मानोरा तालुक्याची देखील कनेक्टिव्हिटी आता आपल्याला वाढताना दिसेल. आणि हा जो प्रोजेक्ट आहे या ठिकाणी आपली 3ऱ्या वेळेची शूटिंग आहे. यापूर्वी 2दा मी तुम्हाला दाखवलेलं आहे. आणि आता समोर आपण पुढेही मित्रांनो जाऊन तिथली शूट आपण घेणार आहोत. आणि आता हा ट्रॅकचं काम कसं चाललेलं आहे, या इकडं आता हे लोक बघायला येतात की काम नेमकं कसं चालू आहे. तर आता हे 2 आपले कोणतं गाव आहे? मांडवा. मांडव्याचे आलेले काय नाव आहे? या बोला, आता काय नाव आहे? बोल ना, काय करते? निशांत म्हात्रे. हा, निशांत म्हात्रे इथं आलेले आहेत. गाव कोणतं आपलं? मांडवा. मांडवा. तर आता कितवी इथं चक्कर, कितवी चक्कर आहे तुमची? आमचं चालूच असते, चालूच फिरण्यासाठी येत असते ना? असतो आम्ही बघायला. बघायला येतो. बरं, आता ही ट्रेन सुरू झाल्यानंतर हम्म. नेमका कुठल्या कुठल्या याला फायदा होईल आपल्याला, म्हणजे काय फायदा होईल असं वाटतं? कारण पहिल्यांदा ट्रेन आपल्या परिसरात सुरू होत आहे. दिग्रस मध्ये काय फायदा होईल शेतकरी वगैरे वर्गाला होईल का? वा वा, नक्की होईल ना. तर नक्की फायदा होणार आहे. आणि मित्रांनो, तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.